नमस्कार, मी आदिती आणि मी भार्गव. तुमच्या सर्वांचे स्वागत करते द स्टार्स ऑफ संस्कारच्या आजच्या आपल्या पहिल्या एपिसोडमध्ये. हो, हा आहे संस्कार ग्रुप ऑफ एज्युकेशनचा खास टॉक शो, जिथे आपण पाहणार आहोत आमच्या संस्कार बालक मंदिर प्रशालेमधील स्टार्स. या शो मध्ये आपण बघणार आहोत विविध विभाग, जसे लाईफ ऑफ संस्कार मध्ये तुम्हाला कळेल आमच्या संस्कार बालक मंदिर शाळेमध्ये झालेल्या प्रोग्राम इव्हेंटचे हायलाइट्स. स्टार्स ऑफ संस्कार मध्ये आपल्याला पाहायला भेटणार आमच्या प्रशालेतील विद्यार्थ्यांचे टॅलेंट्स. गेस्ट ऑफ संस्कार मध्ये आपण घेणार एका विशेष गेस्टचा इंटरव्ह्यू. बुक बाईट्स मध्ये आम्ही तुम्हाला रेकमेंड करणार आमच्या लायब्ररी मधील एक पुस्तक. आणि शेवटी सुपरस्टार ऑफ संस्कारामध्ये आमच्या शाळेतील सुपरस्टार शिक्षक सादर करतील तुमच्यासाठी काहीतरी खास. चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या पहिल्या विभागाने, लाईफ ऑफ संस्कार. शाळेची सुरुवातच जर रंगीबेरंगी झाली तर पुढच्या वर्षी किती रंगीबेरंगी जात नाही का? हो ना. 16 जून 2025 रोजी झाला प्रवेश उत्सव. विद्यार्थ्यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले. चॉकलेट मिठाईचा वाटप आणि विविध मनोरंजनात्मक उपक्रमांनी परिसर भारावून गेला. संस्कार बालक मंदिरचे मुख्याध्यापिका माननीय श्रीमती तळेले मॅडम यांच्या हस्ते नवीन वर्षाची सुरुवात झाली व तसेच मुलांना पुस्तकांचे वाटपही करण्यात आले. 26 जूनला साजरा झाला आंतरराष्ट्रीय योग दिन. आमंत्रित योग प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी विविध योगासने केली. 5 जुलै आषाढी एकादशी. भजन, कीर्तन, दिंडी, लेझिम, नृत्य, नाटक सर्व काही एकाच दिवशी. शाळेच्या परिसरात विद्यार्थ्यांनी वारकरी वेशात मिरवणूक काढली आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिरात लेझिम आणि पावलीचे सादरीकरण केलं. माऊली माऊलीवर नृत्यही सादर केलं. 7 जुलै रोजी झाली विद्यार्थी संसद निवडणूक. प्रचार, चिन्ह, मतदान, विद्यार्थ्यांना एकदम लोकशाहीचीच ओळख झाली. 10 जुलै गुरुपौर्णिमा. विद्यार्थ्यांनी गुरूंच्या महत्वावर भाषण केलं आणि त्याच दिवशी विद्यार्थी संसद निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. मुख्याध्यापिका माननीय तळेले मॅडम, सहमुख्याध्यापक माननीय दाभाडे सर आणि पर्यवेक्षक माननीय सहाने सर यांनी विजयी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केलं. ही होती आपल्या प्रशालेच्या 2 महिन्यामधील प्रोग्राम इव्हेंट्सचे हायलाइट्स. पुढचा विभाग बघायला विसरू नका, स्टार्स ऑफ संस्कार. नमस्कार मित्रांनो, मी वेदांत आणि मी आकांक्षा तुमचे स्वागत करतो आजच्या रंगतदार विभागामध्ये स्टार्स ऑफ संस्कार. हा आहे असा विभाग जिथे आपल्या विद्यार्थ्यांचे खरे कलागुण चमकतात. हो वेदांत, आज आपल्या संस्कार बालक मंदिरच्या विद्यार्थिनी आपल्या समोर फुलवंती या डुएट डान्स सादर करत आहे. त्यानंतर आपल्या समोर घेऊन येणार आहेत लाल पिली अखिया या गाण्यावर ग्रुप डान्स आणि शेवटी ग्रुप सिंगिंग मध्ये आपल्या समोर सादर करणार आहेत महाभारत या मालिकेमधील भक्ती हे शक्ती हे गीत. तर चला सर्वांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया सर्व विद्यार्थ्यांचे. छलकारी
मछली जल बिना मछली ओ तड़प रही से। जब देखो बनारी लाल पीली अखियाँ, जब देखो बनारी लाल पीली अखियाँ, मैं नहीं डरता भले ही डरो अखियाँ, मैं नहीं डरता भले ही डरो अखियाँ। Make it pop, 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 pop like this. Make it knock, 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 knock like this. Make it pop, 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 pop like this. Make it knock, 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 knock like this. जब देखो बनारी लाल पीली अखियाँ, जब देखो बनारी लाल पीली अखियाँ, मैं नहीं डरता भले ही डरो अखियाँ, मैं नहीं डरता भले ही डरो अखियाँ। हजूम में दुनिया जी, हजूम में गलियां जी, पीठ पे लचके तेरी सुपर डुपर कमरिया, हाथ में डाले हाथ नचेंगे सारी रात, आज मिला है हमको सुपर सुपर सांवरिया। दाएं से थोड़ा बाएं से हो, आज हिला दे सारी दुनिया। जब देखो बनारी लाल पीली अखियाँ, जब देखो बनारी लाल पीली अखियाँ, मैं नहीं डरता भले ही डरो अखियाँ, मैं नहीं डरता भले ही डरो अखियाँ। हे कथा संग्राम की, विश्व के कल्याण की, धर्म धर्म आदि अनंत, सत्य सत्य कलेश कलंक, स्वार्थ की कथा परमार्थ की। शक्ति है भक्ति है, जन्मों की मुक्ति है, जीवन का ये संपूर्ण सार है। युग युग से कण कण में, सृष्टि के दर्पण में, वेदों की कथा अपार है। कर्मों की गाथा है, देवों की भाषा है, सदियों के इतिहास का प्रमाण है। कृष्णा की महिमा है, गीता की गरिमा है, ग्रंथों का ग्रंथ ये महान है। महाभारत महाभारत। काय धमाल सादरीकरण झालं ना. या विद्यार्थिनी खरंच आपल्या शाळेचे गर्वाचे प्रतीक आहेत. हेच आहे आपले स्टार्स ऑफ संस्कार, चमकते झळकते आणि प्रेरणा देणारे. आजसाठी इतकंच. चला तर मग भेटूया पुढच्या एपिसोड मध्ये नवीन विद्यार्थ्यांच्या नवीन टॅलेंट सह. पुढील गेस्ट ऑफ संस्कार मध्ये बघूया एक नवीन खास गेस्ट. नमस्कार मित्रांनो, मी रेवती तुमचे स्वागत करते आजच्या खास विभागात म्हणजेच गेस्ट ऑफ संस्कार. आज आपल्या टॉक शोवर उपस्थित आहे संस्कार ग्रुप ऑफ एज्युकेशनचे अध्यक्ष माननीय जगदीशजी देसले सर. सर, आपले मनपूर्वक स्वागत. तर सर, आमच्या टॉक शोचा कन्सेप्ट तुम्हाला कसा वाटला? खूप सुंदर वाटला बेटा, कारण आपण जो कन्सेप्ट मांडलेला आहे खरं म्हणजे तो एक इनोव्हेटिव्ह आहे आणि या कन्सेप्टमधून आपण आपल्या विद्यार्थ्यांना एक स्टेज डेअरिंग देऊ शकणार आहोत. बऱ्याच विद्यार्थ्यांना बोलण्याची आवड असते, परंतु त्यांच्यासाठी असं व्यासपीठ आपल्याकडे कधी तयार झालेलं नव्हतं. परंतु तुम्ही जो प्रयत्न केलेला आहे स्टार ऑफ द संस्कार या माध्यमातून, की मुलांना स्टेज डेअरिंग वाढेल, त्यांना बोलण्याची आवड निर्माण होईल, स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण होणार आहे आणि खूप चांगली कन्सेप्ट तुम्ही सगळ्यांनी मांडलेली आहे. याबद्दल मी खरंच तुमचं खूप मनपूर्वक अभिनंदन करेल आणि कौतुक करेल. यामध्ये या उपक्रमाचे आयोजक स्वप्नील रणवीर सर, मुख्याध्यापिका तळेले मॅडम, दाभाडे सर, सहाने सर यांनी तुम्हाला सहकार्य केलेलं आहे आणि त्या माध्यमातून एक चांगला टॉक शो संस्कार ग्रुप ऑफ एज्युकेशनच्या माध्यमातून आपण पालकांसमोर प्रेझेंट करणार आहोत. ही अतिशय चांगली गोष्ट आहे. थँक्यू सर. आता आपण वळूया आजच्या काही खास प्रश्नांकडे. सर, आपण संस्कार बालक मंदिर पासून सुरुवात केली होती आणि आज आपल्या जाधववाडी परिसरात
संस्कार प्राथमिक विद्यालय, संस्कार माध्यमिक विद्यालय, संस्कार इंग्लिश स्कूल आणि संस्कार इंग्लिश हायस्कूल अशा 5 शाळा आहेत. तसेच यावर्षी संस्कार इनोव्हेटिव्ह अकॅडमीचे सुद्धा उद्घाटन झाले आहे. तर या सर्व यशामागे तुमची काय प्रेरणा आहे? खरं म्हणजे माझ्या वडिलांना शाळा सुरू करण्याची आवड होती, परंतु काही कारणास्तव ते शाळा सुरू करू शकले नाहीत. आणि त्यांचं जे स्वप्न होतं ते मला पूर्ण करायचं होतं. आणि जेव्हा आपण संस्था स्थापन करण्याचा विचार केला तर आपल्या परिसरामध्ये त्यावेळेस मराठी माध्यम असेल किंवा सेमी माध्यम इंग्लिश मिडियमच्या अशा चांगल्या शाळा उपलब्ध नव्हत्या, 1-2च शाळा उपलब्ध होत्या. आणि त्या माध्यमातून असं वाटलं की आपला मध्यमवर्गीय जो पालक आहे, त्यांचे जे पाल्य आहेत, त्यांना कमी फीस दरामध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण आपल्याला कसं देता येईल यासाठी माझा प्रयत्न होता. आणि त्यातूनच मग ती गुणवत्तापूर्ण शिक्षणाची प्रेरणा मिळाली. वडिलांचंही स्वप्न पूर्ण करायचं होतं की जे त्यांना ते शक्य होऊ शकलं नाही. आणि त्यातून मग तो एक प्रवास घडत गेला आणि एक युनिट चालू होत गेलं. त्याच्यातून आत्मविश्वास निर्माण झाला, पालकांचाही विश्वास आपल्यावर संस्कार ग्रुपवर बसला आणि खूप चांगलं गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची प्रेरणा आपल्याला त्या माध्यमातून मिळाली. तर सर, प्रत्येक वर्षी आपण शाळेमध्ये काही ना काही नवीन सुविधा, नवीन कार्यक्रम किंवा शैक्षणिक उपक्रम राबवित असता. तसेच या वर्षी किंवा पुढील वर्षांमध्ये आम्हाला कोणकोणते नवीन बदल पाहायला मिळतील? आपल्याला कल्पना आहेच की नवीन शैक्षणिक धोरण NEP 2020 नुसार अनेक आमूलाग्र बदल आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये होत आहेत. आणि विद्यार्थ्यांना आता काळाबरोबर चालण्यासाठी ते बदल खूप आवश्यक आहेत. पहिली शिक्षण पद्धती म्हटलं तर ती थोडी वेगळी होती. ती एक रुटीन वर्कनुसार चालणारी होती. परंतु आता विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकासासाठी आपल्याला काय करता येईल याच्यासाठी गव्हर्नमेंटचे सुद्धा प्रयत्न आहेत आणि आपल्या संस्थेचाही तसा प्रयत्न आहे. त्यामुळे आता जी सध्याची शिक्षण पद्धती आहे त्याच्यामध्ये अजून आपल्याला काय बदल करता येतील, विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक युगामध्ये कसं टिकवून ठेवता येईल किंवा नवीन आता टेक्नोसेवी युग झालेला आहे, सोशल मीडिया आहे, टेक्नोसेवी आहे. या माध्यमातून आपण आता विद्यार्थ्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स तुम्ही ऐकलं असेल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, रोबोटिक्स सारखे विषय आहेत, इलेक्ट्रॉनिक्स आहेत, गेमिंग आहे, कोडिंग आहे, अबॅकस सारखा विषय आहे की या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांना काळाबरोबर चालणारी शिक्षण पद्धती जर दिली तर ती अतिशय चांगल्या पद्धतीने होणार आहे. तसेच स्पर्धात्मक युग म्हटल्यानंतर 11वी-12वी नंतर तुम्हाला कल्पना आहे सगळ्यांना की नीट सारख्या परीक्षा, JEE सारख्या एक्झाम याच्यावरच सर्व करिअर आपलं अवलंबून असतं. तर त्या करिअरला फोकस करण्यासाठी किंवा त्या करिअरला आपण मॅच होण्यासाठी आपल्याला पहिलीपासून किंवा 5वीपासून फाउंडेशन, मेंटल ॲबिलिटी सारखे विषय आपण ऑलरेडी सुरू केलेलेच आहेत. परंतु अजून त्याच्यामध्ये आपल्याला काय सुधारणा करता येतील यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. आणि हे जे मी विषय सांगितले सगळे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, इलेक्ट्रॉनिक्स असेल, गेमिंग, कोडिंग असेल, रोबोटिक्स असेल, हे सगळे विषय आपल्याला येणाऱ्या काळामध्ये आपल्या शाळेमध्ये पाहायला मिळणार आहेत. आणि फाउंडेशन असेल, मेंटल ॲबिलिटीमध्ये अजून आपल्याला काय चेंजेस करता येतील आणि त्या माध्यमातून मग स्पर्धात्मक परीक्षांमध्ये सुद्धा आपले विद्यार्थी कसं यश मिळवतील यासाठी आपला फोकस आपल्या संस्थेचा असणार आहे. नक्कीच सर. सर, पुढे भविष्यामध्ये शाळेची अजून एखादी शाखा किंवा कॉलेज सुरू करण्याचा आपला काही विचार आहे का? त्याबद्दल विद्यार्थ्यांना किंवा पालकांना तुम्ही काय सांगाल? आपल्या ऑलरेडी आता आपल्या परिसरामध्ये मराठी माध्यम असेल, सेमी माध्यम असेल, इंग्लिश मिडियम असेल, CBSE पॅटर्न असेल, या सगळ्या शाखा जवळपास सुरू झालेल्या आहेत आणि खूप चांगला रिस्पॉन्स आपल्या सर्व पालकांचा आपल्याला मिळालेला आहे. आज जवळजवळ 18-19 वर्ष आपल्या संस्थेला झालेले आहेत आणि या 18-19 वर्षांमध्ये 4,500+ विद्यार्थी आज आपल्या या सगळ्या संस्कार ग्रुपमध्ये शिक्षण घेत आहेत. ही आपल्यासाठी खूप आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. परंतु फक्त आता एकच विचार आहे की बऱ्याच पालकांनी मध्यंतरी रिक्वेस्ट केली होती की 11वी-12वी हे आर्ट्स, कॉमर्स, सायन्सची एक शाखा आपल्याला जर आपल्या संस्थेअंतर्गत सुरू करता आली तर तो एक आपला विचार आहे. आणि येणाऱ्या काळात म्हणजे पुढील शैक्षणिक वर्षापासून आपण 11वी-12वीचं सुद्धा आपल्याकडे आर्ट्स, कॉमर्स, सायन्सचं एक नवीन युनिट आपण सुरू करण्याचा आपला उद्देश आहे. तसेच एक सेल्फ फायनान्सची पण एक शाळा आपण सुरू करणार आहोत 1ली ते 12वीची, की ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना अजून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी नवीन नवीन संकल्पना आपल्याला मांडायच्या आहेत. तर सर, आम्हा विद्यार्थ्यांना तुमच्याकडून टाइम मॅनेजमेंटच्या काही टिप्स पाहिजे.
आम्ही पाहिलंय कोणताही कार्यक्रम असो तुमची प्लॅनिंग एकदम काटेकोरपणे असते. प्रिन्सिपल मीटिंग, टीचर्स मीटिंग किंवा पालक भेट ह्या सर्व गोष्टी एकदम नियोजनबद्ध असतात. तर सर तुमच्याकडून विद्यार्थ्यांना वर्क आणि टाइम मॅनेजमेंटच्या काय टिप्स देता येतील? खरं म्हणजे कार्यक्रम, उपक्रम असो किंवा कोणतेही काम असो, ते करत असताना वेळेचं नियोजन ही सगळ्यात महत्त्वाची बाब आहे. हो. कारण वेळ जर आपण व्यवस्थित तो मॅनेज केला तर ते सगळं शक्य होत असतं. त्यासाठी आपला सगळ्यांचा, मुलांचा प्रयत्न, विद्यार्थ्यांचा असला पाहिजे की आपल्याला दिवसभरामध्ये आपल्याकडे वेळ किती शिल्लक आहे आणि त्या वेळेनुसार आपल्याला कामं किती करायची आहेत. त्या कामांची जर आपण एक यादी केली व्यवस्थित आणि ती यादी करत असताना आपल्याला प्राधान्यक्रम ठरवता येऊ शकतो की आपल्याला हे काम अर्जंट आहे, या कामाला प्राधान्य दिलं गेलं पाहिजे, म्हणून एक काम वरच्या लेवलला घ्यायचं. त्याच्यानंतर हळूहळू जशी जशी गरजेनुसार किंवा त्या निकडीनुसार कामांची वेळेची आवश्यकता असेल त्यानुसार तो प्राधान्यक्रम ठरवता आला गेला पाहिजे. आणि तसंच रोज मला वाटतं की रोज सकाळी उठल्याबरोबर आपण आपल्या आज दिवसभरातल्या कामांची जर रूपरेषा ठरवली आणि त्याची एक यादी व्यवस्थित करून घेतली तर हे सगळं काम सोपं होणार आहे. फक्त वेळेचं बंधन त्याच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे आणि प्रत्येक गोष्टीला एक बॅकअप प्लॅनसुद्धा असणं खूप गरजेचं असतो. एखादं काम आपण विचार करतो की ते यशस्वी होणार आहे, आपण त्याच्यासाठी प्रयत्नसुद्धा करतो, परंतु एखाद्या वेळेस काही ना काही एखादी अडचण येत असते आणि त्या माध्यमातून एखादं ते काम अयशस्वी होऊ शकतं. मग त्यासाठी आपण हा प्रयत्न केला गेला पाहिजे की आपण प्रामाणिकपणे आणि खूप मन लावून आणि नियोजनबद्ध ते काम केलं गेलं पाहिजे. याच्यातून काय होतं की आपल्यालाही आपलं टाईम मॅनेजमेंट कळतं आणि त्या माध्यमातून एक बॅकअप प्लॅन पण आपल्याकडे तयार असला पाहिजे. म्हणजे एखाद्या अडचण आली तर ते सुद्धा आपल्याकडे बॅकअप प्लॅनच्या माध्यमातून आपण त्याला पुढे पूर्णत्वास नेऊ शकणार आहोत. तशाच पद्धतीने आपल्याला काय म्हणता येईल त्याच्यामध्ये की आपण वेळ जी आहे ती आपल्या, आता मी बऱ्याच वेळेस जे काम करत असतो तर त्याच्यामध्ये ज्यांच्याकडून आपल्याला काम करून घ्यायचं आहे ते सुद्धा त्यांना ते समजलेली किंवा आहे की गोष्ट हे सुद्धा पाहणं गरजेचं असतं. आपण जे काही काम करायचं आहे त्याच्या जबाबदाऱ्या व्यवस्थित वाटल्यात आणि ज्यांना ते काम करायचं आहे त्यांना ते व्यवस्थित समजून सांगितलं तर ते मला वाटतं अतिशय सोपं काम होणार. नक्कीच सर, तुमच्या सल्ल्याने आम्हाला नक्कीच मार्गदर्शन भेटेल. सर, आपल्या शोच्या माध्यमातून आजच्या विद्यार्थ्यांना व पालकांना तुम्ही काय संदेश द्याल? खरं म्हणजे आजचं मी आधीच म्हटलं की आजचं युग हे खूप स्पर्धात्मक युग आहे आणि या स्पर्धेमध्ये जर आपल्याला टिकायचं असेल तर आपल्याला विद्यार्थ्यांना अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. आणि तुम्ही जेवढं सेल्फ स्टडीला महत्त्व द्याल, सुरुवातीचा काळ कसा होता की आई वडील सांगायचे, तुम्ही ऐकायचे विद्यार्थी आणि तुम्ही काम करून घ्यायचे किंवा अभ्यास करायचे, परंतु आता तो काळ झालेला नाही. त्याच्यामुळे आता मोबाईलचा दुरुपयोग होतोय, सोशल मीडिया जास्त विद्यार्थी पाहायला लागलेले आहेत. तर मला वाटतं की मोबाईलचा दुरुपयोग खूप होतोय. तो मोबाईल आपण सर्व विद्यार्थ्यांनी तो टाळला गेला पाहिजे. सोशल मीडियामध्ये कुठेही न जाता फक्त आपला फोकस जो आहे तो आपला अभ्यासावर असला पाहिजे, याच्यावर आपण कॉन्सन्ट्रेट केलं गेलं पाहिजे. आपल्या आई वडिलांनी जे आपल्यासाठी काम केलेलं आहे किंवा ते जे काम करतात त्याची जाणीव तुम्ही विद्यार्थ्यांनी सगळ्यांनी ठेवणं खूप गरजेचं आहे. बऱ्याच वेळेस विद्यार्थ्यांना ती जाणीव नसते की आपले आई वडील आपल्यासाठी काय काम करत आहेत, किती ते मजुरी करून किंवा नोकरी करून ते काम करतात, परंतु मुलांना ती जाणीव नसते. काही मुलांना असेल कदाचित, परंतु बऱ्याच मुलांना ती जाणीव नसते आणि आपण आपल्या पालकांना ते गृहीत धरत असतो. तर मला वाटतं की विद्यार्थ्यांनी या बाबतीमध्ये आपल्या आईवडिलांची सुद्धा जाणीव ठेवणं खूप गरजेचं आहे आणि आईवडिलांची सेवा करणं, त्यांना जे अपेक्षित आहे ते यश मिळवण्यासाठी मेहनत करणं, अभ्यास करणं, या गोष्टी तुम्हाला विद्यार्थ्यांसाठी खूप गरजेच्या आहेत. आणि राहिला पुढच्या भविष्याचा प्रश्न, तर आज एवढी क्षेत्र आपल्याकडे उपलब्ध झालेली आहेत. सुरुवातीला काळात तुम्हाला माहीत असेल की मेडिकल आणि इंजिनिअरिंग हीच दोन क्षेत्र सगळ्या विद्यार्थ्यांना माहिती होती किंवा पालकांना माहिती होती, परंतु आज कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असतील, इंजिनिअरिंगच्या मेडिकलच्या सोबत MPSC असेल, UPSC असेल, CA सारख्या एक्झाम्स आहेत, पोलीस भरतीसारखे आहेत, नेव्ही आहे, आर्मी आहे, एअरफोर्स आहे, या अनेक बाबीमध्ये आपण आपलं करिअर घडवू शकतो. तशाच पद्धतीने पाहिलं तर आपण आपला स्वतःचा बिझनेस सुद्धा आपण सुरू करू शकतो. शिवाजी महाराजांचं मला एक वाक्य खूप छान आवडतं की राज्य हे स्वतःचं छोटं का असेल परंतु ते स्वतःचं असलं पाहिजे आणि ते जर आपलं असलं स्वतःचं राज्य तर आपण त्या राज्याला आपण डेव्हलप करू शकतो. आणि बिझनेसमध्ये तुम्ही जितकी मेहनत कराल तितकं तुम्हाला यश मिळेल.
त्याच्यावर काही कोणाचं बंधन नाही की तुम्ही इतक्याच वेळ केलं पाहिजे की तितक्याच वेळ. तुम्ही जेवढी मेहनत करा, जितकं प्रामाणिकपणे प्रयत्न करा, ते आपल्या यशासाठी खूप महत्त्वपूर्ण असतं. आणि एक मोठी व्यक्ती होऊन गेली की त्यांनी छोट्या गोष्टींपासून ती सुरुवात केली. अनेक मोठी नावं तुम्ही जर वाचलीत इतिहासामध्ये जर केलं तर त्याच्यातून आपल्या लक्षात येईल की छोट्या छोट्या व्यक्तींनी म्हणजे जी महान झाली नंतर त्यांनी छोट्या गोष्टीपासून सुरुवात केली आणि अतिशय नियोजनबद्ध रीतीने असेल, मेहनतीने असेल, आपलं स्वतःचं साम्राज्य निर्माण केलं. दुसरं मी म्हणेल की आपली जी स्वप्न आहेत ती आपण खूप मोठी स्वप्न पाहिजे. आपण छोटं स्वप्न पाहतो आणि मग त्याच्यावरच फोकस करतो. आणि मला वाटतं की झोपेत कधीच स्वप्न पाहिजे नसतं किंवा ती पडलेली झोपेत जी पडलेली स्वप्न ती काही कामाची नसतात. जे स्वप्न तुम्हाला झोपू देत नाही ती सगळ्यात महत्त्वाची आहे आणि त्यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. मला वाटतं की या माध्यमातून तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी त्याच्यासाठी आपली जी ध्येय आहेत, आपली जी धोरणं आहेत त्याच्यासाठी प्रचंड मेहनत घेणं खूप गरजेचं आहे. अभ्यास केला गेला पाहिजे, वेळ दिला गेला पाहिजे आणि विशेष म्हणजे अजून एक सांगेन की आपलं जे काम आहे, आपलं काम आपल्याला जे आवडीचं करायचं आहे त्याच्यामध्ये आवड असली पाहिजे. तुम्हाला करिअर चॉईस करायचं असेल तरी सुद्धा तुम्हाला कोणतं करिअर फोकस करायचं आहे याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला आवड असली पाहिजे. उदाहरणार्थ मेडिकलला जायचं असेल तर मेडिकलची आवड असली पाहिजे, इंजिनिअरिंग करायचं असेल तर इंजिनिअरिंगची आवड असली पाहिजे. पालक आपल्याला सांगतायत इंजिनिअरिंगला जायचं आणि तुम्हाला मेडिकलला जायचं असेल तर उपयोग नाही. त्यासाठी आपल्याला जे आवडतं ते आपण काम करणं गरजेचं आहे आणि आपलं काम जर आवडीचं असेल तर मला वाटतं त्याच्यामध्ये यश मिळवण्यापासून आपल्याला कोणीच रोखू शकणार नाही. फक्त मेहनत आपण त्याच्यासाठी केली गेली पाहिजे, प्रामाणिकपणे प्रयत्न केले पाहिजेत, ही सगळ्यात महत्त्वाची बाब आहे. आणि पालकांसाठी पण मी सांगेन की या माध्यमातून की आपल्या मुलांवर आपण विश्वास ठेवला गेला पाहिजे. ते जे करतायत किंवा जे करणार आहेत त्यांना आपण प्रोत्साहन दिलं गेलं पाहिजे. आज स्पर्धेचं युग जरी असलं तरी पालकांचं मी बऱ्याच वेळेस पाहतो की पालक फक्त विद्यार्थ्यांचे मार्क्स याच्यावरच फोकस करत असतात. मला वाटतं की विद्यार्थ्यांच्या मार्क्सपेक्षा त्यांच्या करिअरवर फोकस झाला पाहिजे. त्यांना काय वाटतं, विद्यार्थ्यांना काय घडलं पाहिजे किंवा काय बनलं पाहिजे त्यांच्या आवडीनुसार किंवा त्यांच्या चॉईसनुसार जर ते आपण त्या विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न केला तर एक चांगलं करिअर त्या विद्यार्थ्यांचंही घडणार आहे. आणि विनाकारण आपला फोर्स आपण विद्यार्थ्यांवर किंवा आपल्या पाल्यांवर लादून त्यांची निराशाच आपण करत असतो. म्हणून पालकांनाही माझी विनंती असेल, आवाहन असेल की त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांचं समुपदेशन करून घ्यावं की त्यांना कुठे जायचं आहे, त्यांना बिझनेस करायचा आहे का सिव्हिल सर्व्हिसमध्ये जायचं आहे का मेडिकलला जायचं आहे का इंजिनिअरिंगला जायचं आहे. आपली जी स्वप्न आहेत ती आपण पाहिलीच पाहिजे, परंतु मुलांची स्वप्न काय आहे याच्यावर सुद्धा आपण फोकस करणं खूप गरजेचं आहे आणि मुलांना त्या पद्धतीने प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. एवढं मी आजच्या या सेशनमध्ये सांगेन. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण आमच्या स्टार ऑफ संस्कारच्या पहिल्या एपिसोडमध्ये उपस्थित राहून आपले विचार व्यक्त केले. आपल्या विचारांनी आमच्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना निश्चितच नवीन दृष्टिकोन भेटेल. धन्यवाद सर. थँक्यू. नमस्कार मित्रांनो, मी वैष्णव आपले स्वागत करते बुक्स बाईट ऑफ संस्कारमध्ये. तर आज आपल्यासोबत आहे संस्कार बालक मंदिर प्रशालेच्या माननीय मुख्याध्यापिका श्रीमती तळेले मॅडम. तर मॅडम आज आपल्याला शाळेच्या लायब्ररीतील एका खास पुस्तकाविषयी सांगणार आहेत. नमस्कार मॅडम, स्वागत आहे तुमचे आमच्या शो मध्ये. तर मॅडम, आज तुम्ही आम्हाला कोणत्या पुस्तकाविषयी सांगणार आहात? सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. आज आपण संस्कार ग्रुप ऑफ एज्युकेशनच्या ह्या शो मध्ये सर्वप्रथम भेटतोय. तर ह्या शो मध्ये आपण साने गुरुजीचं पुस्तक श्यामची आई या पुस्तकाबाबत बोलणार आहोत. साने गुरुजींच्या अनेक पुस्तकांमध्ये प्रसिद्ध हे असं पुस्तक आहे. या पुस्तकामध्ये श्याम आणि श्यामची आई यांच्या अटूट नात्याचं गोड गुंफन केलेली आहे. त्याचबरोबर त्यांच्या बालपणातील भावनिकतेच्या पण शिकवण देणाऱ्या अशा विविध कथा आहेत. 3 नंबरला म्हणजे या कथेंमध्ये त्यांच्यावर झालेले संस्कार म्हणजे प्रामाणिकपणा, त्याचबरोबर प्रेम, त्याग, देशप्रेम अशा विविध कथेंमधून या भावना व्यक्त होताना दिसून येत आहे. त्याचबरोबर आईच्या निधनाचं भावनिक असं सुंदर वर्णन त्यामध्ये आलेलं आहे. पण त्या वर्णनातून आईने केलेला प्रेम, त्याग, त्याचबरोबर संस्काराचं स्मरण जे नेहमी जतन केल्या जाणार आहे असं ह्या पुस्तकामध्ये वाचायला मिळते.
त्याचबरोबर पालकांनी हे पुस्तक का वाचलं पाहिजे असं मी म्हणेल. हे पुस्तक वाचत असताना श्यामची आई नावाचं हे जे पुस्तक आहे हे वाचावं असं मी का म्हणेल, कारण या पुस्तकामध्ये श्यामच्या आईने श्यामवर केलेला प्रामाणिकपणा आहे, त्याग आहे, भावना आहे, त्याचबरोबर देशावरचं प्रेम आहे. त्यांना शिकवलेल्या ह्या सर्व घटनांचं छोट्या छोट्या घटनांमधून मुलाला शिकवण मिळेल असं त्यामध्ये वर्णन आहे. परंतु हे करत असताना त्यामध्ये सुंदर अशी मराठी भाषेची गोडी आपल्याला लागणार आहे. म्हणून सर्वप्रथम मी असं म्हणणार आहे की पालकांनी हे पुस्तक तर वाचावंच, पण त्यांनी वाचल्यानंतर आपल्या विद्यार्थ्यांकडून देखील हे वाचन करून घ्यावं. हे वाचल्यानंतर आई आणि मुलगा किंवा मुलगी यांच्यामध्ये जे अतूट नातं आहे ते नातं नक्कीच अतूट होण्यासाठी ह्या पुस्तकाचा आपल्याला फायदा होणार आहे. म्हणून हे पुस्तक वाचावं असं मी म्हणेन. थँक्यू मॅम, आम्हाला या पुस्तकाबद्दल माहिती सांगितल्याबद्दल. आम्ही या पुस्तकाचे आपल्या लायब्ररीमधून घेऊन नक्कीच वाचन करू. तर मित्रांनो, आता भेटूया आपण आपल्या पुढच्या एपिसोडमध्ये एका नवीन पुस्तकासह. आता तुमच्या समोर सादर होईल सुपरस्टार्स ऑफ संस्कार. नमस्कार मित्रांनो, मी स्वरा आपल्या सर्वांचे स्वागत करते सुपरस्टार ऑफ संस्कार विभागात. तर आज आपल्याला ऐकायला मिळणार आहे एक सुरेख भजन आपल्या प्रशालेच्या शिक्षिका भारंबे मॅडम यांच्या आवाजात. नमस्कार मॅडम, तर आज आपण आपल्या प्रेक्षकांसाठी कोणते भजन सादर करणार आहात? मी आज सर्वांसाठी श्रीकृष्ण भजन ऐकवणार आहे. अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं, अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं, रामनारायणं जानकी वल्लभं, रामनारायणं जानकी वल्लभं. कौन कहता है भगवान आते नहीं, कौन कहता है भगवान आते नहीं, तुम मीरा के जैसे बुलाते नहीं, तुम मीरा के जैसे बुलाते नहीं. अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं, अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं, रामनारायणं जानकी वल्लभं, रामनारायणं जानकी वल्लभं. कौन कहता है भगवान खाते नहीं, कौन कहता है भगवान खाते नहीं, बेर शबरी के जैसे खिलाते नहीं, बेर शबरी के जैसे खिलाते नहीं. अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं, अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं, रामनारायणं जानकी वल्लभं, रामनारायणं जानकी वल्लभं. कौन कहता है भगवान सोते नहीं, कौन कहता है भगवान सोते नहीं, माँ यशोदा के जैसे सुलाते नहीं, माँ यशोदा के जैसे सुलाते नहीं. अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं, अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं, रामनारायणं जानकी वल्लभं, रामनारायणं जानकी वल्लभं. नाम जपते चलो काम करते चलो, नाम जपते चलो काम करते चलो, हर समय कृष्ण का ध्यान करते चलो, हर समय कृष्ण का ध्यान करते चलो. अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं, अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं, रामनारायणं जानकी वल्लभं, रामनारायणं जानकी वल्लभं. वा, किती सुरेख आवाज आहे मॅडमचा. थँक्यू मॅडम तुमच्या या सुरेख सादरीकरणाबद्दल. थँक्यू. तर असा होता आपल्या द स्टार्स ऑफ संस्कार टॉक शोचा पहिला एपिसोड. पुढच्या एपिसोडमध्ये आपण पुन्हा भेटूया आमच्या संस्कार बालक मंदिरच्या नवीन टॅलेंटेड स्टारसह. तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि जय हिंद.